बघा आता जसं मुलीने सांगितलं आहे समीना सलीम शेखने की पहिली मोबाईल टॉवरची समिती झाली महानगरपालिकामध्ये आणि आता 10 तारखेला काहीतरी दुसरी एम सी मार्केटला एक समिती झालेली आहे. तर या दोन्ही समितीमध्ये मुलीचं नाव नाही दिलं. जे आमची गटनेता कांचन कुलकर्णी आहे, तिला मुलीनं विचारलं की बाबा माझं तू नाव का देत नाही, तर ती सरळ तिने सांगितलं तिला की मला संजय दत्तनी सांगितलं नाही आहे की तू स्वतःचं नाव दे, तिचं नाव कुठल्याही समितीमध्ये द्यायचं नाही. आता माझा एक सवाल असा आहे की संजय दत्त जो माणूस आहे हा मला ज्या टायमाला जिल्हाध्यक्षपद भेटलं तेव्हापासून ते आजपर्यंत तो मला कुठल्याही याच्यामध्ये तो डावलत आलेला आहे. आणि मला तिकीट द्यायच्या टायमाला पण त्यांनी एवढं पुरजोर कोशिश केली होती की समीना सलीम शेखला तिकीट भेटलं नाही पाहिजे म्हणून. ते तिकीट मला जे नवीन कार्यकर्ता होते जे दुसऱ्या पार्टीतून आले त्यांना त्यांनी 4 वाजता 5 वाजता तिकीट दिले दिवसा, पण मला तिकीट भेटलं रात्री सकाळी 4 वाजता. तर तुम्ही लक्षात घ्या की संजय दत्त माझ्या विरोधामध्ये किती आहे. आणि त्यांनी हे तर केलंच केलं, पण इलेक्शनमध्ये पण त्यांनी माझ्या विरोधामध्ये काम करायचं काम केलेलं आहे. म्हणून मला असं वाटतं की संजय दत्त हा जो आज माजी आमदार आहे त्याचं महाराष्ट्र लेवलला कुठलं पद आहे की नाही मला माहीत नाही. तो सध्या आता हरियाणाचा प्रभारी आहे, पण तो कल्याण डोंबिवलीमध्ये एवढा इंटरफेअर करतो. तर हे लक्षात घ्या की गेल्या 12 वर्षापासून इथं BJP गव्हर्नमेंट सरकार आहे आणि संजय दत्तनी 15 वर्षामध्ये पुरं कल्याणची काँग्रेस खतम केली. 2005मध्ये 22 नगरसेवक होते आणि आज 2 नगरसेवक राहिले. त्याचं एकच कारण आहे की कल्याण डोंबिवलीचे हातामध्ये आपले सगळे सूत्र घेऊन त्यांनी आपल्या फेवरचे जिल्हाध्यक्ष, महिला जिल्हाध्यक्ष असेल किंवा जिल्हाध्यक्ष आपल्या फेवरचं घेतो आणि बाकी कुणाला काय तो काम करायला देत नाही होत तशी. आणि त्यांच्याकडनं बसून त्यांनी सगळे सेटिंग त्याचं करायचं काम आहे एवढंच आहे. मी एक पत्र पण लिहिलेलं आहे की असं मला वाटतं की आज BJPच्या स्लीपर सेल म्हणून काम करतो कल्याण डोंबिवलीमध्ये. नाहीतर सांगा तुम्ही 35 वर्ष झाले आज कल्याण डोंबिवलीला एक आमदार नाही आहे. त्याचं कारण काय पश्चिमला की एकच आहे, हा संजय दत्त. नाहीतर चांगले चांगले लोक होते. आता वरिष्ठाकडे एकच माझी अपेक्षा आहे की या आजच्या प्रेस कॉन्फरन्सच्या मार्फत मी त्यांना सूचना देतो की याच्यावरती स्वतः तुम्ही काहीतरी लक्ष घाला आणि लक्ष घालून याला जो काय तुम्ही निर्णय देता तो मला मान्य असेल. तुम्हाला पण असं वाटत असेल की नाही ते कांचन कुलकर्णीला जर सगळ्या समित्या भेटल्या पाहिजेत तर मग आम्हाला त्याच्यात काही हरकत नाही आहे. पण हा जो आज आम्ही जो प्रेस कॉन्फरन्स नगर परिषद जो है क्या वजह क्या? मेरा नाम समीना सलीम शेख है। मैं प्रभाग क्रमांक 8 की नगर सेविका हूँ, कांग्रेस पक्ष की। और आज का जो प्रेस कॉन्फ्रेंस का हमारा मुद्दा है वो है अभी जो महापालिका में समितियां बन रही है उसके ऊपर। जैसे कि आपको मालूम है अभी 2 समितियां तैयार की गई है, एक है मोबाइल टावर समिति और एक है APMC मार्केट की समिति। तो दोनों ही समितियों में मेरा नाम हमारे गट नेता की तरफ से नहीं दिया गया है। और जब पहली समिति बनी गई थी मोबाइल टावर की, तभी मैंने उनसे निवेदन की थी, रिक्वेस्ट की थी कि मेरा भी नाम आप किसी समिति में दीजिए। तो उन्होंने मुझसे कहा था कि हाँ मैं आगे तुम्हारा नाम समिति के लिए दूंगी। बाद में उसके बाद अभी 10 तारीख को APMC मार्केट की समिति गठित की गई, जिसका 15 तारीख को एक मीटिंग भी हो गई है। वो समिति में भी मेरा नाम नहीं दिया गया। मैंने सिर्फ उनसे पूछा क्या मेरा नाम आपने ये समिति में भी क्यों नहीं दिया। तो कांचन कुलकर्णी का कहना है क्या मैं आपका नाम नहीं दे सकती क्योंकि मुझे संजय दत्त भाई ने बोले क्या सिर्फ तुम्हारा ही नाम देना है, मतलब कांचन कुलकर्णी का ही नाम देना है, समीना शेख का नाम नहीं देना है। इसी बात पे आज ये प्रेस कॉन्फ्रेंस बुलाई गई है। अब तो ये संजय दत्त को और कांचन कुलकर्णी को ही पता होगा कि क्यों वो हमारे इतने अगेंस्ट है। और ये अगेंस्ट ये अभी से नहीं है, ये अगेंस्ट हमारे है जब से मेरे अब्बा सलीम शेख माइनॉरिटी के जिला अध्यक्ष बने थे। संजय दत्त साहब उस टाइम से मेरे अब्बा के अगेंस्ट है। और अब तो वो यहाँ कल्याण डोंबिवली के या फिर महाराष्ट्र प्रदेश के कोई प्रभारी भी नहीं है, वो हरियाणा के प्रभारी है। फिर भी वहाँ बैठ के यहाँ कल्याण डोंबिवली में जो होगा वो सब चीज़ों को वो कांचन कुलकर्णी के तहत नियंत्रण करना चाहते हैं, वो सब चीज़ों पे वो काबू करना चाहते हैं और वो काबू कर रहे हैं। मेरी वरिष्ठों से यही मांगनी है क्या वो इस मुद्दों को लेकर बात करें और हमें जो न्याय मिलना चाहिए वो हमें दे।